पुण्यातील लोहगाव परिसरात कॅनरा बँकजवळ महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे एक दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। धनगर समाजातील एक व्यक्ती बकरी घेऊन जात असताना रस्त्यालगत उघड्यावर पडलेल्या वीज तारेचा शॉक लागून बकरीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली, मात्र सुमारे 1 तास उलटूनही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यानंतर नागरिकांनी आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधला। माहिती मिळताच लोहगाव पोलीस ठाण्याचे मार्शल पथक घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळ कॅनरा बँक आणि केंद्रीय महाविद्यालयाजवळ असल्याने या मार्गावर शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते। त्यामुळे उघड्या विद्युत तारेमुळे कोणतीही मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार याच ठिकाणी कालही एका पाळीव कुत्र्याला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला होता। त्यामुळे या परिसरातील विद्युत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून महावितरणाने तातडीने दखल घेऊन धोकादायक स्थिती दूर करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान बकरीचा मृत्यू आणि महावितरणाच्या प्रतिसादाबाबतचे आरोप अधिकृतरित्या संबंधित विभागाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही। कधी झालेली ही घटना आणि काय या घटना? आपला 10-15 मिनिटं झाली। तुम्ही इकडून चालले होते? इकडून चाललो होतो। इथे काय म्हणजे नक्की शॉक लागला म्हणजे शॉर्ट सर्किट झालंय की अचानक त्याला करंट लागला? नाही शॉकच लागला डायरेक्ट। बकरी येत होती इथून अशी चालली होती, तिथं पडलं बकरी। मी हात लावा काढले गेलं तर ते थोडा करंट आला। पूर्णपणे हा महावितरणचा हा कारभार ढसाळ कारभार ही दुसरी घटना आहे। DY पाटील रोडला पण या घटनेचं गांभीर्य घेतलं नसल्याचंही पाहायला मिळालं। त्यानंतर आपल्या या ठिकाणी कॅनरा बँकेच्या शेजारी पुन्हा एकदा एका शेतकऱ्याचं एका धनगर समाजाच्या बांधवाची मेंढी मृत पावलेली आहे। ते शॉक लागून वारंवार हे धनगर समाजावर अन्याय होत असल्याचं पाहायला मिळते आपल्याला। तुम्ही कुठून आला? तुमचं नाव सांगा पूर्ण। आमचं काका अण्णा मोठे। कुठून आले तुम्ही? आणि जेजुरून आले। आता इकडे कुठे चालले होते? आता बारामतीला निघालो। बारामतीला निघाले होतो। अच्छा, मुंबईवरून बारामतीला लोहगाव मार्गे चालले होते, वाघोली मार्गे चालले होते। आता इकडून असं चाललो आपला लोहगाव मार्गे। ही कधी घटना घडली? किती वाजता घटना घडली? 10-15 मिनिटं झाली। याची काय कल्पना आहे? कोण अधिकारी वगैरे आले होते काय? कोणच आम्ही जाताच इथं आलो, बघितलं बकरी पुढे गेली। एअरफोर्सच्या एरियामध्ये होते बघा, आपण त्यांना बोलवलं, MS वाल्यांना बोलवलं आम्ही। आता काय तुमची मागणी आहे? कुठल्या हाती ते बघायला हे बकरं कमीत कमी 15-16 हजाराचं बकरी। एवढं जर आम्ही रस्त्याने चालून असं झालो कसं व्हायचं? ते बोलून आहे आपल्या जनावरात आहे ना, उद्या चालून लेकरं बाळ कोणी चालले, माणसं चालले, जाताना रस्त्याला लेकरं बाळ कोणी माणूस मेला तर कोण याची जिम्मेदारी? गेल्या 2 दिवसापूर्वी पाणी खूप साठलं होतं या ठिकाणी। याच्या आधी पण कुत्र पण मेलं होतं। कुत्रं मेलं होतं 2 दिवसापूर्वी। बस स्टॉप आहे इथं, लोक उठवतात बस स्टॉप। या ठिकाणी संतापजनक अशी या प्रतिक्रिया येत आहे। महानगरपालिकेचा हा ढसाळ कारभार पुन्हा एकदा पाहायला मिळाला। आज धनगर समाजाच्या मेंढीवर जीवावर बेतलेला आहे। या ठिकाणी शाळा, केंद्रीय विद्यालय आहे। या ठिकाणी बस स्टॉपही सांगण्यात येतं की बस स्टॉप बी आहे या ठिकाणी। तातडीने यावर MSEBीनं तत्काळ दखल घ्यावी। बघायला लागलं पाहिजे। एअरपोर्टच्या अंडरमध्ये एका सिव्हिलमध्ये MS वाले येतात, ते बघतील जर नसलं आमच्या